नमस्कार मित्रो, मी शिवप्रसाद पेडणेकर। आज आपल्याला एक मळईचा नवीन जो संरक्षक भिंत आणि कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे तो किती सुंदर आहे तो तुम्हाला दाखवतो। हे पहा, हा एक सुंदर व्ह्यू या ठिकाणी आपल्याला दिसेल। आणि आता ही समुद्राला भरती लागलेली आहे। हा अरबी समुद्र तिकडचा दिसतो आहे तो, हा बघा, हा अरबी समुद्र आणि ही मळईची खाडी। हा नजारा बघा, सुंदरपैकी नजारा। ह्या एक महिन्यातच हा इकडचा रस्ता झालेला आहे, संरक्षक भिंत आणि हा रस्ता आणि हा छान व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। सुंदर लाटा समुद्रावर कशा हलकावत आहेत त्या पहा। आणि आता इथे हा व्ह्यू कोणाला माहीत नव्हता आणि आता इथे पर्यटकांसाठी एक सुंदर पर्वणीच या ठिकाणी आपल्याला दिसेल। कसा सुंदर व्ह्यू आहे तो पहा। पलीकडे हे पालिये गाव आपल्याला दिसतं आहे। त्या डोंगरावर इथे काही घरं आहेत आणि हा संपूर्ण इथे पालियाला जाण्यासाठी इकडून रस्ताच नाही आहे। हा ब्रिज म्हणजे होणं शक्य नाही ते। आता आपल्याला दिसेल त्या साईडला वाडातर ब्रिज आहे आणि त्याच्यानंतर इकडून असा लांब असं पालियेत यावं लागतं आणि हा इथून फेरीबोट कडा अशी सोय जर झाली तर देवगड एकदम जवळ होईल पालियेच्या लोकांना। आणि ते पूर्वी असे त्यांचे ताराफे वगैरे असे होते, त्याच्यामुळे देवगडला येणाऱ्यांची, पालियातले लोक जे देवगडला यायचे ते सरळ तिकडून न जाता आपल्या मोठ्या होडीने या ठिकाणी यायचे। ह्या एकदम जवळ आहे। हा पालियेची घरं अशी या ठिकाणी पालियेची घरं आहेत, साधारण तुम्हाला दिसतील, थोडी झूम होत नाही आहे। हा सुंदर नजारा तुम्हाला मी दाखवतो। हा पहा, सुंदर नजारा आणि समोर दिसतो आहे तो देवगडचा किल्ला भाग, लाईट हाऊस तुम्हाला इथून दाखवतो थोडं झूम करून मस्तपैकी। आणि या छान खडकांवर अशा लाटा आदळत आहेत पहा। काय नजारा आहे तो पहा, सुंदर नजारा या ठिकाणी। आणि संध्याकाळच्या या वातावरणात इथे तुम्ही आरामात अगदी 8 वाजेपर्यंत बसू शकता छानपैकी। अशा लाटा येतात ते पहा। हा हा हा, सुंदरपैकी नजारा आहे। इथून पुढे काढण्यासाठी अशा चट्टी बनवलेली आहे। सुंदर नजारा। इकडून जर हा रस्ता पूर्ण झाला की डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मी, इथून वाडातरवरनं जी गाडी येईल, तिकडून एक पर्यटक वगैरे आले ते डायरेक्ट ह्या रस्त्याने हा पहा, तिकडे डायरेक्ट तुम्ही देवगडला जाऊ मिळू शकतो। आणि इकडून देवगड एकदम जवळ। ठीक आहे, दगड आहेत ते बघा छान। ते पूर्वी या जागेवर वेगवेगळ्या प्रकारचे शिंपल्या अशा मिळायच्या। आता त्या शिंपल्या दुरापास्त झालेल्या आहेत, शिंपल्या काही मिळत नाहीत। पूर्वी या ठिकाणी आम्ही चालत त्या दगडांमधून शिंपल्या गोळा करण्यासाठी यायचो। वेगवेगळे शंख वगैरे या ठिकाणी मिळायचे। काय नजारा आहे तो पहा, सुंदरपैकी नजारा। हे काही शंख इथे आहेत इथे, ते त्याचे तुकडे झालेले आहेत, त्यात व्यवस्थित मिळत नाही आहे, दिसत नाही आहे। हे बघा किती सुंदर नजारा। हा हा, सूर्यास्त होत चाललेला आहे। हा सनसेट पॉईंट आहे। हा बऱ्याच लोकांना इथे माहीत नाही आहे, हा सनसेट पॉईंट आहे। इकडून सूर्यास्त इतका सुंदरपैकी दिसतो। आज जरा ढगाळ वातावरण असल्यामुळे दिसत नाही आहे। वारा, जोरदार वारा सुटलेला आहे पहा। इथे अवश्य भेट द्या, सुंदरपैकी हा नजारा बघा। इथे पोहण्याचं कधीच तुम्ही मोह धरू नका। हे खोल समुद्र आहे, इथे समुद्र आणि खाडी यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे। मोठ्या लाटा असतात आणि या लाटामध्ये आपण बुडू शकतो। इथे कधीच पोहण्याचा मोह
कोसळणारा लाटा एक छानपैकी शूटिंगसुद्धा तुम्ही घेऊ शकता. छोट्या एखाद्या हिंदी चित्रपटाला छानसं लोकेशन दिसेल असं हे आहे. आणि ते काहीतरी फुटलेलं आहे ते कार शोधते आणि हा मळईचा नजारा. त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन जो पूर्ण मळईच्या गावातूनच जिथे ते घरं आहेत त्या ठिकाणी घरं नाही आहेत, सगळ्या इकडे बागायती वगैरे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मी दुसरा एक छानपैकी व्हिडिओ दाखवतो. बाय बाय.